नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। गांजाच्या नशेत रस्त्यावर झाला वाद, मग मैदानावर नेत जिवलग मित्राने चिरला तरुणाचा गळा। एसएफएस शाळेच्या मैदानावर सुरेश भगवान उंबरकर वय 30 राहणार कैलासनगर या तरुणाची गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आली। मंगळवार रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा उघडकीस आला। या घटनेत जिवलग मित्र सचिन उर्फ जंगली मच्छिंद्र जाधव वय 24 राहणार जुना बायजीपुरा यानेच त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झालं। गुन्हे शाखेच्या पथकाने सचिनचा शोध घेत बुधवारी पहाटे कालीबावडी परिसरातून त्यास अटक केली। सुरेश गारखेड्यातील स्वयंपाकी होता। सध्या तो एका अंडाभुर्जीच्या गाडीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता। जालना रोडवरील एसएफएस शाळेच्या मागील मैदानावर कायमच अंधार असतो, त्यामुळे येथे नेहमीच नशेखोरांच्या बैठका रंगतात। मंगळवार रात्री अशाच काही नशेखोरांना एका खड्ड्यात तरुणाला मारहाण होत असल्याचे दिसले। त्याने तिकडे धाव घेईपर्यंत सुरेशचा गळा चिरलेला अवस्थेत आढळून आला। घटनेची माहिती कळताच जवाहरनगरचे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, सहाय्यक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर तात्काळ तपासाची चक्रे फिरवली। हत्येनंतर सचिनला पळून जाताना काहींनी पाहिलं होतं। मैदानावर जाण्यापूर्वी सचिन व सुरेशचे जालना रोडवरच जोरजोरात भांडण झालं होतं, हे अनेकांनी पाहिलं होतं। त्यातील काहींनी सचिनला ओळखले होते, त्यामुळे उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अंमलदार नवनाथ खांडेकर, संदीप तायडे, संजय गावंडे, सुनील जाधव, योगेश नवसारे, सोमकांत भालेराव, राजेश यदमळ यांनी सचिनचा शोध सुरू केला। पहाटे तो कालीबावडी परिसरात नशा करत असल्याचे कळताच पथकाने धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या। गांजा पिताना उफाळून आलेल्या जुन्या वादातून हत्या केल्याचे त्याने कबूल केलं। सचिनवर जानेवारी 2025 मध्ये जवाहरनगर पोलीस ठाण्यातच एकावर प्राणघातक हल्ला करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। त्यात तो पसार दाखवण्यात आला। प्रत्यक्षात तो दररोज राजरोज जिन्सी हेडगेवार रुग्णालय परिसरात फिरत होता। तरीही सदर गुन्ह्याच्या तपासी अधिकाऱ्याला तो मिळून कसा काय आला नाही, असा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।